आम्ही आलो होतो या छत्रपती शाहू महाराजांच्या पॅलेसला कोल्हापूरला। हे बघा, हे दोघं यांच्यासमोर फोटो काढत आहे। आतमध्ये खूप छान असं त्यांचे वापरलेल्या वस्तू होत्या। आतमधलं म्युझियम खरंच खूप छान पाहण्यासारखं आहे। जे इतिहासप्रेमी आहे त्यांनी नक्कीच इथे यावं आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पर्सनल वापरातल्या गोष्टी ज्या काही आहेत त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील। आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून मी करू नाही शकले, पण बाहेरून बघा किती सुंदर असं प्रशस्त त्यांचा पॅलेसचा परिसर आहे। भरपूर बघ्यांची गर्दी इथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि खूप मोठा असा पॅलेस आहे। एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जाणं मला खूप मजा आली। त्यांच्या तलवारी होत्या, त्यांचे हत्यारं, त्यांनी वापरलेल्या भांडी, त्यांचे कपडे, ते त्या काळातल्या नाणी, त्यांची चित्रकला आहे, सगळं तुम्हाला या वास्तूमध्ये बघायला मिळेल। तर नक्की एकदा कोल्हापुरात असाल किंवा इतर कुठेही असाल तरी कोल्हापुरात येऊन या वास्तूला नक्की भेट द्या आणि इतिहासप्रेमींनी तर विशेषतः। मला तर खूप छान वाटलं आणि जे मुलं अभ्यासू आहे, मग ते लहान असो किंवा कुठल्याही वयात, त्यांना छत्रपती शाहू महाराज अभ्यासताना या वास्तूच्या दर्शनाने त्यांना खरंच खूप मदत होणार आहे। त्यामुळे या वास्तूला नक्की एकदा भेट द्या। जसं आम्ही ओवीला आणलं होतं, तिला खूप आवडलं। ओवी ग, म्युझियम कसं वाटलं? खूप छान मस्त होता। प्राणी पण होते ना त्यांनी शिकार केलेले? खूप भयंकर, आणि ते प्राण्यांच्या मांसाला कालींसाठी यूज करायचे। हां, ते त्याला ॲज अ डेकोरेशन म्हणून वापरायचे। तुम्हाला कसं वाटलं? एक नंबर। महाराजांनी एवढ्या प्राण्यांची शिकार केली त्या काळात, या काळात केली असती तर माहित नाही किती केस। नाही, या काळात तर प्राण्यांचीच कमी आहे, त्यामुळे शिकारीवर बंदी आहे। विदेशातले पण प्राणी मारले। तर बघा अशा पद्धतीने